तुकोबारायांच्या चरित्रात जर पाहिलं तर विशेष प्रेम तुकोबारायांच्या दोघांवर होतं. कारण त्यावेळेला तुकोबारायला देवळमध्ये काहीतरी असं झेल सुरू झाल्यानंतर तुकोबाराय ज्ञानेश्वर मांडवीकडे येऊन दोघांना यायचे आणि 7-10 दिवस काही सप्ताह व्हायचा आणि गोष्टी खुश राहायची आणि ह्या तुकोबारायांच्या नगरीमध्ये त्या तुकोबारायांच्या राज्यात जातात. मग 21 पिढ्यामध्ये तुकोबारायांच्या लोकांमध्ये कोणी माणूस नाही का आमदार होण्याला लागला. जो तो आमदार ज्याच्या भागाचा विकास करतो. तुमच्या भागाचा विकास कोण करणार? आज भौतिक कामाला जी गोष्ट होते लोकांचं कोणीतरी माणूस ह्या ठिकाणी उभं राहते. बरोबर आपली सगळ्यांची जर साथ असेल तर 100% निवडून येण्याचं राहणार नाही. माझी सैनिकांतर्फे एक त्यांना समर्पित करतो आणि विनंती करतो जर तिथून जरी नाही भेटलं तर अपक्ष उभं राहतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलं की जगद्गुरूंचा लोहोबा वाजवल्यावरती खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त कीर्तने झालेली आहेत आणि ज्यावेळेस असा एक तरुण आमदार म्हणून उद्बोधन करते हुए लोहेगांव की इस पुण्य ग्रह पर संतों की धरती पर पधारे हुए लोहगांव के सभी निवासी, लोहगांव के पधारे हुए माताएं बहनें और हमारे पिता सुनील मास्टर जी खानवे, आप सबको मैं राम किशोर जांगीर भारतीय कांग्रेस का चेयरमैन सादर नमन करता हूँ, वंदन करता हूँ. साथियों, मैंने तो मेरी लाइफ के अंदर आप सब लोगों ने एक पिक्चर देखी होगी अनिल कपूर की, राइट? वैसे काम करते हुए 3-4 बार इनको मैं देख चुका हूँ और ऐसे नेता की हमारे को जरूरत है. आज जिनको आश्वासन लोग देते हैं कि हाँ हो जाएगा, ठीक है, कर देंगे हम आपके साथ में, लेकिन बाद में भूल जाते हैं. लेकिन पहली बार हमारी कॉलोनी में जब हमने इनको बुलाया, 3 बातों का निर्णय उसी वक्त हो गया था. तुरंत फोन निकाला और ऐसा फैसला लेते हम तो हमारी पूरी कॉलोनी की तरफ से इनके साथ में हरदम रहेंगे, चाहे सरकार इनको सीट दे या ना दे. तो पूरी कॉलोनी की तरफ से और पूरी पवार मूर्ति की तरफ से हम विनती करके उनके साथ में है. तन मन और धन कर्म वचन से इनके साथ में है, क्योंकि हमारा नेता तो मेन रोड के ऊपर पिछले साल जो जहाँ पे कर्म भूमि में यहाँ पे पानी भर जाता है, वहाँ पे एक हादसा भी हो गया था, एक डेथ भी हो गई थी बड़ी, और उसके आगे भी पानी भरता है. तो ये रस्तों का जो ध्यान देना है, किसी की जान चली जाए, ये सब चाहिए. करेगा कौन? आगे कोई लीडर तो चाहिए. और जब गांव का लीडर ही नहीं है, हम बाहर के लीडरों से अपेक्षा करते हैं. हमारे को चाहिए हमारे गांव का ही कोई बंदा हो और हमारे लीडर हो जो हमारी सोचे. देखिए, परिवार का वही सोचता है जो मुखिया होता है. बाकी लोगों को कोई पड़ोसी को लेना देना नहीं रहेगा. लेना देना वही रहेगा जो गांव का होगा. और आज हमारा सौभाग्य है और अहोभाग्य है कि सुनील मास्टर नेता जैसे आदमी हमारे साथ में है. तो आप भूल जाए सिर्फ गांव बेटे तो सारी चीजें एकदम सुपर है. हमारे मन में विचार आते हैं काश कितनी जगह लेके यहाँ पे घर बना दे, ऐसा हम सोचते हैं. टिंगरेनगर भी जाते हैं, अच्छा विकास है. वडगांव से भी सारे नेताओं ने सब अपने अपने क्षेत्र में विकास किया है, लेकिन लोगों की तरफ अगर देखते हैं ना तो रोडों का देख लो, कहीं पे भी देख लो, हमारा विकास कहीं पे है नहीं. तो विकास जब भी संभव होगा जब यहीं का मुखिया हमारा नेता बन के आएगा और हम तन मन से इनका दिल से सहयोग देंगे. मन से नहीं कि यहाँ पे आगे हैं चलो ठीक है हो गया, नहीं, अपने दिल से साथ दो. यहाँ पे कुछ भाषणबाजी हुई थी और बोला था कि 10 साल तक लोगों का कुछ नहीं हो सकता. हमें पूर्ण विश्वास है और महाराज तुकाराम जी का आशीर्वाद रहेगा कि अगर ये बनकर आते हैं तो आने वाले कुछ सालों में और बढ़िया से बढ़िया हम लोग में ऐसा सोच सके कि भाई हम भी लोग के निवासी हैं. मैं राजस्थान की धरती से हूँ और मेरे को गाँव की शैली पसंद है. मेरे को सिटी और वीवीआईपी कल्चर पसंद ही नहीं है, क्योंकि जो गाँव की धरती पे जो मजा है ना वो कोई वीवीआईपी के अंदर नहीं है.
आणि कुणाचं प्रॉब्लेम मांडलं ते सोडवा. तर माझा अनुभव सांगतो तुम्हाला की नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा, मागे उभे राहा. त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही काय नेहमी खऱ्याच्या बाजूने चाला. कारण की जो माणूस आपल्या हाताची लढायला जात असतो, आपल्याला जर करता येत नसेल तर तो काम करतो तर त्याच्या मागे तरी उभे राहा. आता तर लेटेस्टचा प्रॉब्लेम सांगतोय, गावामध्ये त्या दिवशी पाणी झाला, पाणी आलं, सगळे लोक अडकून पडले. मी तेव्हापासून माझे त्याचे संबंध आहेत. आणि वरिष्ठ नेते तुम्ही कार्यकर्ता आहे, तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी फोटो सगळ्यांच्या देवेंद्रजींच्या सुद्धा व्हॉट्सअपवर टाकले. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहे, सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर टाकले. माझं मुंबईला महिन्यातून आढळ जाणं असतं, माझं कार्यालय असतो, माझ्या कामासाठी माझी साईट चालू होते. तिथे सुद्धा या माणसाचं नाव ओळखलं जातं. गावात काम लागलं ना, कसं असतं या जगात काम केलंय, तो काम करताना तो माणूस शिकत आहे. नुसतं वेळ जर पाऊस पडत उपयोग नाही, प्रत्येकाची काम करून जातं, तुमचं समस्या पण सोडवतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. आज त्या दिवसाचा प्रॉब्लेम भयंकर झाला होता. दुसऱ्या वर्षी थोडी झाला, दुसऱ्या वर्षी सूत्र आली, व्यवस्थित आमच्याकडनं मदत करता येईल. मी स्वतः जाऊन ते खूप सगळ्यांना बोलतो त्या दिवशी रात्री. ते म्हणजे गाडी येऊन ड्रायव्हर नाही, मी स्वतःच्या गाडीच्या चार्जिंगसाठी मी स्वतः चालवायला बसलो. मी स्वतःच्या वडिलांना तिकडनं त्या वेळेला वेगळ्या काढते, मी स्वतः काढले, वडिलांना गाडी लावता आहे. ह्या गोष्टी मदतीला कामाचा माणूस म्हणलं तर सुनील भाऊंचं नाव येतं. मला कोणाचं म्हणजे काय म्हणाले सर्वांना नमस्कार. आजची जी सभा आपण घेतलेली आहे ती विशेष करून की आपला प्रतिनिधी कोण पाहिजे, वडगाव शहरी मतदारसंघामध्ये प्रतिनिधी कोण पाहिजे, हा जो आपला लोकशाहीचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्या अधिकाराचा आपण थोडासा वापर करूया. आणि त्यामध्ये तर त्यांनी जे नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, त्यानंतर त्यांनी 3 कोटीचा निधी मंजूर करून आणला. आणि मंजूर केल्यानंतर तिथे थांबलेलं आहे तर त्यांनी प्रत्येक परिसरात जाऊन म्हणजे आपल्या भोरगाव रोडपासून तर ते खांडवेला त्यांचा पाठिंबा आहे. जय हिंद जय भारत. आता सगळ्यांनी सगळ्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की साहेबांनी काय काय काम केले आणि काय काय नाही केले. जर आपल्या गावामध्ये आपली मुलगी सुरक्षित असावी त्यासाठी आपल्या घरचा माणूस उमेदवारीला उभं राहणे आणि तो निवडून येणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी समस्या अशी आहे, ह्याच गावची मुलगी आहे, जन्मस्थान लोहगावच आहे, लोहगावमध्येच जन्म झालेला आहे, लग्न करून बाहेर गेले. मी माझ्या एक 7-8 वर्षाच्या मुलीला घेऊन पुन्हा लोहगावमध्ये आले. का आले मी की माझं गाव आहे आणि माझ्या गावामध्ये माझ्या मुलीला जितकं सेफ्टी मिळेल ते अजून कुठे मिळणार नाही. एक महिला आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप त्रास आहे, त्या कारणाने आले. पण इथं आल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनामध्ये आल्या, सगळ्यात प्रथम महिलांना घरातनं बाहेर पडणे हे पुरुषांवरती डिपेंडंट राहावं लागतं. कशासाठी तर रोड नीट नाही आहे, लाईट, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचं जे प्रॉब्लेम आहे त्यासाठी. तर अशा भरपूर कर्ज आहे की जेणेकरून आमचा जो भाग आहे योजना पोल्ट्री फार्मच्या बॅक साईडला आम्ही 8-10 वर्षापासून आज तिथे स्वतःचं घर बांधून राहत आहोत. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला कोणाला ना कोणाला शोधावं लागतंय. तर का बाबा आपल्याकडे लोकांमध्येच का आपल्याला ते सगळं पाहावं लागतंय. लोकांमध्ये आहे सगळं डिपेंडेंट राहत नाहीये, मग लोकांमध्येच का हा एक प्रश्न निर्माण
ठिकाणी राजे आहेत त्या ठिकाणी अन्याय कधीही होणार नाही याची या ठिकाणी ग्वाही देतो. कारण की पक्ष कोणताही असू द्या परंतु कामाचा माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे. आता सभी का कॉन्टैक्ट नंबर दिया है तो वालके मैडम ने उसका नंबर दिया है. पर्सनली बात है मुझे एक दोस्त की बेटी के लिए एडमिशन चाहिए तो उनके लिए फोन करना बोले सर तो सर ने बताया कि इसके साथ मिलो 15 मिनट बाद उन्होंने फोन आया कहा मैंने उसके अंदर फोन किया 5 मिनट में उसका एडमिशन मिला. हमने हमारे काम के लिए हमारा मुद्दा हमारे परिवार के लिए और सुनिए आपण दादांचा मान ठेवून या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे प्रथम अभिनंदन. तर आपण या ठिकाणी आलोय आपले लाडके तात्या आमदार होणार हे 100% फिक्स. आता आपल्या गावाला सपोर्ट पाहिजे. या ठिकाणी आपल्या गावातले काही नेते मला दिसले नाही पण ठीक आहे आज नाही आले उद्या येतील. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र तर तात्यांसाठी एवढं मी 100% सांगतो. आमचं निंबाळकर नगर डिफेन्स कॉलनी लेन नंबर 1, 2, 3 काय असेल ते सर्व आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभे आहोत राहणे हे आम्ही सर्वांना उत्तर सांगतो. धन्यवाद. दिसत नाही जर तुम्ही आम्ही सगळे एकत्र असाल तर गावचे नेते सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. कारण की त्यांना आपल्याला घेऊन यायचं कारण की विधानसभेमध्ये आपला जीवा भावाचा माणूस पाठवायचा आहे. तर आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं तर नक्की गावचे नेते सुद्धा पाठीमागे उभे राहतील. आपण देव केटीचे जाणार हे प्रत्यक्ष मी सुनील मास्टर कामगारांसोबत सहवास मला हे अनुभव आलेला आहे खरोखर. आणि जेवढे काही प्रत्येकाला वाटतं की आपलं कोणताही प्रश्न जर असेल असं त्यांच्या हातात असो नसो पण त्यांच्याकडे येऊन आणि त्याला प्रत्येकाने विश्वास आहे माझा प्रश्न सुनील मास्टर खांदे सोडू शकतील असं प्रत्येकाने वाटतं. आणि प्रत्येकाने जर कोणत्या घराने घेऊन त्याच्याकडे आलं तर आस्थेवाईकपणे त्यांनी चौकशी करतात. आणि मैं बहुत देर से देखा कि यहाँ पे एक से एक बड़े ठेकेदार हैं और सभी ठेकेदारों के अंदर जोर देख रहा हूँ तो आपको इतना जोर है हो गया है कि हमारे मास्टर जी आमदार बन गए कन्फर्म है. अगर डाउट है किसी को तो बाहर वालों को होगा लेकिन हम ऐसी जगह चुनी है जो आगे से उनकी तरह हमें कोई डाउट ही नहीं है कि मास्टर साहब आमदार नहीं 100% आमदार है. तो इनका मैंने तो कॉलोनी की बात कर रहा हूँ हमारे रमसिंह सर ने बोल दिया है लेकिन मैं उनका छोटा भाई हूँ. कहने का मतलब मेरा ये है कि अभी तक इसी एरिया के अंदर मेरे को 5 साल हो गए. 5 साल के अंदर मैंने कितना विकास करते हुए नहीं देखा. 16 साल का कोई प्रॉब्लम आता है साहब को बताओ तुरंत हाजिर. अभी मेरी कॉलोनी में मैं जहाँ से निकल के आ रहा हूँ तो वहाँ से मैं देखा था घंटों में मुरुम लगा हुआ और ऐसे काम हो रहा है जैसे पता ही नहीं. वाकई में अगर हमें नेता चाहिए तो ऐसा नेता चाहिए कि वाकई में हमारी बात सुन सके. और सुनने के लिए हमारे बीच में मैं काफी देर से देखो ऐसे आराम से बैठे बाकी नेताओं को चेयर
केलेलं असं अंतर्गत आला मी सगळ्यात त्यामध्ये सगळं होतो मी माझा कोरोना शून्यकाळच्या वतीनं एक शब्द देतो भावी आमदार म्हणून खाते असताना असतील आणि ते बरोबर जाईल तर त्यांच्या कामाच्या प्रती तुम्ही सर्व जनतेने पाहिजे त्यांच्या कामाची प्रत्यक्ष सुंदरता प्रत्येक सांगतो यामध्ये सगळे मराठी बोलतात हिंदी बोलतात एक शब्द देतो की माझ्या गावाला म्हणून मामाला कधीच तुम्ही 90-95% तरी कारण शेवटी शब्द कार्यकर्ते का आहोत त्यांच्या कामाची पद्धत वेगळी त्यांनी त्यांच्या कमाईची 10% नियम सध्या गावाला गेलो आता त्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये ठेवले पण कुठलेही कामं असतात अडचण त्याच्यामध्ये मला एकच प्रश्न अशा माणसाच्या बाबत युवा पिढीने करायला हवं कारण युवामधून ते त्यांच्या कामाची पार्टी या गावाला देत आहे म्हणून त्यांच्या भावी आयुष्याकरता सरपंचासाठी मी माझ्या गावच्या वतीनं आदरणीय दादा तरुण मंडळी वतीनं माजी चेअरमन आदरणीय जयदीप शेठ यांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जाता जाता एकच परमेश्वराच्या प्रार्थना करतो त्या मामाच्या वाटचालीसाठी परमेश्वरांनी त्यांना आयुष्यातील आयुष्य लाभो आणि निश्चित त्या ठिकाणी त्यांनी जिथे पाऊल मांडलं त्या ठिकाणी जे वावरत असेल ते वावरण्याचं न्याय ठेवा अशी संत तुकाराम महाराजांची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. स्पर्शाने पावन झालेल्या नवगाव पुण्यभूमी आलेले समस्त ग्रामस्थ नवगाव माता भगिनी आणि युवा मित्र तात्या तुमचं आपल्या नवगावच्या सगळ्या युवकांकडून अभिनंदन करतो की आपण हा एवढा मोठा निर्णय आमदारकीचा घेतला. आजपर्यंत आपल्या गावात 2009 साली आपल्याला संधी आली होती पण त्या काही कारणास्तव संधीचं सोनं करता नाही आलं. ते 2009 ते 2024 आज आपल्या नवगावचा काय विकास झालाय व काय परिस्थिती आहे गावची हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. टाउन प्लॅनिंग नाहीये आपल्या गावात, रोड व्यवस्थित नाहीये. त्या डी.वाय. पाटील रोडचं तर इतका दिवसापासून काम चालू आहे त्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे कारण की कामाची पद्धत खूपच खराब आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही आज जो निर्णय घेतला एक नवगावचा युवक म्हणून मी आपलं सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो व थोडंसं काही गट पक्ष हे बाजूला ठेवून आपल्या नवगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण तात्यांच्या मार्गावर उभं राहू आणि त्यांना विधानसभेत पाठवू कारण की गेले 3 आमदार आपणच विधानसभेत पाठवलेले आहे पण आपल्या गावचा सुपुत्र आपला माणूस आपल्या हातीला धावून येणारा या माणसाला आपण का तिथं पोहोचू शकत नाही. कुणीतरी आज देरी केली आहे त्याच्या मागे आपल्या गावाने 100% उभं राहू आणि तात्या जगद्गुरू तुकाराम महाराजांना सोडून तुम्हाला सांगतो की नवगावातला प्रत्येक युवक आपल्या पाठीमागं ताकदीने उभा राहील आणि आपल्याला विधानसभेत पाठवेल एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आता थोडी जोरात भरत विधानसभेपर्यंत जाऊ द्या असा जोरात आवाज तुमचा येऊ द्या. सुनील खानवे मास्तर तुम आगे बढ़ो जोरात जोरात सुनील खानवे मास्तर तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आपल्या गावचा आणि विकास करणारा माणूस या ठिकाणी मला जवळ पाठवायचा आहे. यापुढे आपण 3 आमदार झाले त्याबरोबर पुढचा गोष्टीचं साहेब असतील त्यांच्या बांबे साहेब असतील तुला साहेब असतील त्यानंतर पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र केंद्र पश्चिम आपल्याला आपल्या गावचं आमदार करायचो आणि गावच्या मी सर्वांच्या वतीने ज्येष्ठ तरुण या सर्वच आपल्याला पाठीशी उभे राहील आणि आपल्याला या गावातून आमदार करतील तेवढा आजचा जो आपला मेळावा म्हणा किंवा सन्माननीय सुनीलरावजी खानवे मास्तर यांच्या उमेदवारीसाठी आपण सर्व युवक या ठिकाणी एकत्र आलो. खऱ्या अर्थानं आजचा हा फार मोठा योग आहे की सर्व चेहरे आपले एकत्र दिसत आहेत. याचे इतका आनंद मला वाटतं
आपलेच होते, आपणही त्यांची कामं केली, अहोरात्र त्यांच्यासाठी आपण प्रचार केला, त्यांच्यासाठी आपण सहकार्य केलं. परंतु जी आपली अपेक्षा होती, मूलभूत अपेक्षा, काही मोठी अपेक्षा नव्हती, परंतु ती अपेक्षा देखील तिथपर्यंत जात नसेल तर निश्चितपणे जे आज त्यांनी जो निर्णय घेतलाय तो खरेखर योग्य आहे. यापूर्वीच आपल्याकडे आमदार होण्याचे इतके पात्रतेचे नेते होते, परंतु त्यांनी पावलं उचलली नाही, त्यांनी पाहिलं नाही. आता आपण अनेक वेळाच पाहिलं, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल नाही, कारण बाहेर गावचा आपण इतिहास पाहिला. मरकळ सारखा गाव मोठा असताना उमेदवार पडतो आणि गोलेगाव सारखा उमेदवार निवडून येतो. हे पण आपल्या गावाने कधी करून दिलं नाही की जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, एक दिलाने पक्ष नाही, काय नाही, आणि आपली लोक तेच करतात. कुठल्या आपल्या तुम्ही आतापर्यंत इतिहास विलास लांडे असतील, त्यानंतर बापूसाहेब असतील, जी कामं करणारी मंडळी होती त्यांच्या मागे आपण उभे राहिलो, असं आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगायला लागेल. परंतु आपण आता गाव आपलं मोठं झालंय, गावकरी आपली कमी झाले आणि गाव मोठा पसारा होत असताना देखील आपण त्या ठिकाणी सर्वजण वाड्यावस्ती असतील त्या प्रत्येक जणाने आपण त्या ठिकाणी राखायचं काम केलेलं आहे. आज आपण कुठली अडचणी यावंच नाही. आपल्या इकडे झालं की खड्ड्यात पुढे जावं, तुला पुढे समजून सांगता येत नाही. म्हणजे इतका बदल आहे. आपण उलट्या दिशेने आपला विकास होता. फोनवर रोड आपल्याला सगळ्यात मागास वाटायचा, तो फोनवर रोड आपल्याला आपल्या पुढे गेला. आपल्याला उलट्या बाजूने आपला विकास आहे. त्यामुळं जर आपल्याला सरळ दिशा ठेवायची असेल तर निश्चितपणाने आपण जर सर्वांनी निर्णय घेतला, परंतु निर्णय घेतल्यानंतर मागे हटू नका. नाहीतर या ठिकाणी तात्यांना पुढे करसाल, तात्यांचं नाव पुढे द्याल आणि नंतर वेळ आली की नाही बाबा आमचा पक्ष आहे, आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलंय असं झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, ते करता कामा नये. माणसाला जर उठवायचं असेल तर खंबीरपणे उभं राहायचं, पाठीमागे हटायचं नाही. कारण आम्ही पाहिलंय अनेक ठिकाणी, अनेक वेळ आली मागे हटलो नाही. त्या पद्धतीने आजही जर तात्या मागे हटले नाही तर आम्हाला पक्ष किंवा राजकारण कुठपर्यंत कटकट आपण करीत राहणार आहे. काहीतरी बदल आपल्या लोकांमध्ये देखील झाला पाहिजे. हे मान्य जोपर्यंत ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतच्या की आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचं याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आज अनेक जण सांगतात खंडोबाच्या माळाच्या रस्त्याचा प्रश्न, निरगुडे रोडचा प्रश्न, परंतु त्या शेतकऱ्यांशी कधीही प्रतिनिधींनी कुठली बैठक लावली नाही. मला ज्यावेळेस प्रतिनिधी भेटतात, हाय आज मीटिंग आहे, तुम्ही उद्या या, परवा या, तुमचं असं करतो, परंतु कधी नाही. काय त्याचा काय वाद आहे. मग हे लोकप्रतिनिधी जर साधे समस्या जर सोडवण्यासाठी जर लोकप्रतिनिधी आपल्याकडे येत नाही तर दुसरा प्रश्न काय असतो लोकांना, एक प्रश्न काय असतो तर स्वतंत्र सोडून घेतो. त्यामुळं आपल्याला जे सार्वजनिक आहे ते निश्चितपणे आपण सर्वांनी संत तुकाराम महाराजांच्या समोर मी या ठिकाणी सांगतो की निश्चित जर ते उभे राहत असतील तर आपण सर्वांनी आजच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची शपथ घेऊन सांगा की पक्ष शेवटी माणूस महत्वाचा असतो, पक्ष महत्वाचा नसतो. हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. ज्या माणसामध्ये धमक केला तो कुठल्याही चिन्हावरती निवडून येतो. ज्या माणसामध्ये काम करण्याची धमक केला लोक त्याचा विचार करतात, पक्षाचा विचार करत नाही. हे अनेक वेळा अनुभवलंय. अपक्ष म्हणलं तरी सीट निवडून येतं. विशाल पाटलांसारखा रेकॉर्ड ब्रेक माणूस निवडून आला. लोक मोठंच होतं, परंतु संधी आली नाही. अनेकांनी आपण म्हणतो समजा विचाराची आपण लढाई आता सुरू केली की निश्चितपणाने ते शेवटपर्यंत येण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण ना, तुमच्या विचाराला मी सहमत आहे. तुम्ही म्हणजे बोसरेचा अंदाज झाला, वडगाव शहरीचा झाला, धानोरीचा झाला, खराडीचा झाला. आपण आपल्या खालच्यानी सगळ्यांसाठी त्यांच्या गुलाबो झाला. आपण सगळ्यांनी आता एकच निश्चय करूया, आता आपण आपल्या गावगावचाच गुलाबो झालायचा हे सगळ्यांनी करायचे. आणि सुनील मास्तर सांगे यांना सगळ्यांनी कृष्ण बहुमताने विजय करायचा. आणि मास्तर तुम्हाला एकच सांगतो, आपले कुठले महाविकास आघाडी महायुती हा कुठलाही भेदभाव न करता
आपण एकदम निर्धास्तपणे आहे ना उमेदवारी घ्या आणि आम्ही सगळे तुमच्या मागे लांडे झाले, पटारे झाले, मोडे झाले, तिंगरे झाले. पण हे सगळे जे आमदार निवडून आले हे सगळे रोड त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. यांच्या पूर्वीचा बघायचा तुम्ही इतिहास पाहिला यांना बेस जो होता तो लोकांचा बेस होता. यापूर्वीचे गावाकडे दोन नेते होते, आपण त्यांच्याबद्दल पण काय म्हणू शकत नाही. फरक आहे त्याच्यावर किती दुसरी योग्य आहे. पण सामान्य लोकांचा राष्ट्रांच्या निवडून गेले त्यावेळेस संधी मिळाली आणि त्यावेळेस त्यांना मिळालं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की लोक पाण्याचा प्रश्न जलत होता. पूर्ण पाणी आपल्या गावाला होती. पाणी आलं की नाही आपल्या पाणी सुरू किती करायचं, कोणत्या वॉर्डात किती पाणी लागणार आहे, गरज किती लागणार आहे, प्रत्येक त्यांनी नागरिकांनी काम केलं आणि त्यांच्या कामामुळे पाण्याचा प्रश्न सुटला असं मी म्हणणार नाही. सगळं काही अशी फरक पडणार हे मात्र नक्की. त्यामुळे वास्तवासाठी उंदा माणूस हे काम करण्यासाठी होते. 2012 त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहिली त्यावेळेस परिस्थिती काँग्रेसची गेली. काँग्रेसला शिवायचं वगैरे नावं ठेवत होते तरी आम्ही त्याचं काम केलं, त्याला मतदान केलं. 2024 परिस्थिती 24 जातात या पक्षामध्ये काम करतात, या पक्षाला लोक नावं ठेवत आहेत. सगळ्यांनी काय काय काम केले याची सगळ्यांनी वाचता केली आणि ते काम खरंच वाढवणे जोडे आहे. आम्ही पण त्याचा अनुभव घेतला. मी डिफेन्स कॉलनी निंबाळकर बोलतो. आता आमचे युवा नेते योगेंद्र निंबाळकर यांनी पण सांगितलंय त्यांच्या अनुभवांना मी पण साथ देतोय. जे माझ्या लक्षात आलंय गेले 30 वर्ष मी पण पुण्यात आहे, मी डिफेन्समध्ये एक ऑफिसर आहे. मी बघतोय की लोगावचा जो नाही तर माझी आता विनंती आहे सगळ्या लोगाव वासियांना सुद्धा की आम्ही मतभेद पार्टीबाजी या सगळ्या गोष्टींना दूर ठेवून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सुनील खांदे सरांना जसं अनुमोदन दिलं आहे तसं मी त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही कोणाच्या पण भूल थापांना किंवा कोणाच्या दडपणाला बळी पडू नका. हे आज इथे जे 500,000 लोक जे आहेत हे 1 लाख पण होतील. याच्यासाठी आम्हाला एक जागृती मोहीम करायला पाहिजे. कारण इथे प्रत्येक घरातला माणूस नाहीये आणि लोकांमध्ये कारण असताना डोक्यामध्ये पार्टी काहीतरी या गोष्टी असतात, हॉकी असते, बऱ्याच गोष्टी असतात. मिळेल याची मी पूर्णपणे ग्वाही देतो आणि माझा डिफेन्स कॉलनीतर्फे त्यांना तन मन धन आणि सर्व प्रकारे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. सुनीलजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. मी जळगाव जिल्ह्यातून अंबरनेर तालुक्यात आहे. आमच्या तालुक्यात नंदुरबारवरून उमेदवार विधानसभेसाठी आला होता. एकदा पैशाच्या डिमांड निघून पण आला. पण सांगत तात्पर्य गट सगळं सोडून जर गावाने एकी केली तर काय होतं. आणि बायदास पाटील मदत पुनर्वसन मंत्री कॅबिनेट महाराष्ट्र राज्य गावागावातनं भाया करून गरीब माणसाला आम्ही निवडून आलेले आहे. जर गावाचं एकत्रीकरण व्हायचं असेल, गावाचं जर मूर्ती बंद करायचं असेल तर होऊ शकतं. त्यामुळे जर समस्त लोगावकरांना माझी नम्र विनंती आहे, खरंच सगळ्यांनी जर मास्तरांना साथ दिली तर 101% गुलाल आपणच उधळणार आहे. ही गॅरंटी आम्ही आलो. अनिल बायदास पाटलांना आम्ही 29,000 लीड निवडून आलो होतो. बलाढ्य पार्टी शिरीष चौधरी म्हणून मेट्रोलॉजी एजन्सी पूर्ण इंडियातली त्या माणसाला आम्ही पाडलेलं आहे. जर सगळ्यांनी एक आवडता उत्तर यामध्ये कसं होतं केवळ झालंय सगळे फक्त म्हणतात सगळ्यांना मान्य की आपण लोगावतर्फे सुनील मास्तरांना आमदारकी लढवायची किंवा तिकीट द्यायची. मित्रांनो, आपल्या सर्वांचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, महाराजांचं नेतृत्व चांगलं होतं, परंतु ते नेतृत्व करताना त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम होती, तानाजी असतील, यशजी असतील, बाजीप्रभू असतील, ह्या सर्वांचं त्यांच्याबरोबरचं जे कार्य होतं त्यामुळे ते स्वराज्य घडवू शकले आणि आज आपण स्वराज्यामध्ये. बरोबर आहे. अगदी कालचं उदाहरण सांगतो. आपण जवळजवळ 13 वर्षे किंवा 12 वर्षे वर्ल्ड कप जिंकला मोहनदादा. बरोबर आहे का. टीम चांगली होती, कॅप्टन चांगला होता, परंतु सर्व टीम पण चांगली पाहिजे किंवा सर्व खेळाडू पण चांगली पाहिजे. फक्त कॅप्टन एका रोहित शर्मा
चांगला खेळतोय, पण बाकीच्या जर टीमने त्याला सपोर्ट नाही केला तर आजच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिजे असेल नंतर असं झालं की आपण हारलो, परंतु आला बुमराह आला आणि हार्दिक आला आणि त्याला सपोर्ट झाला आणि सगळ्यांनी म्हणजे एक टीम एक असते की सर्व होतं. सांगायचं तात्पर्य माझं हे मित्रांनो, आपण जर सर्वांनी जर ठरवले आता की मास्तरांना आमदार करायचं तर ही तुम्ही सर्व त्यांची टीम आहे आणि ते आपले आता कॅप्टन आहे, बरोबर आहे. तर कॅप्टनला आपण सर्वांनी आपल्या परीने मदत केली पाहिजे किंवा आपलं योगदान दिलं पाहिजे. लोगावचा इतिहास आहे. आता नारायणी सांगितलं, संतोषनी सांगितलं की लोगावचा कधी माणूस आला उभा असणार आहे सरपंच सांगितलं की माणूस पक्षपात नाही. लोगावचं मतदान होणार 100% होणार. गावचा एक माणूस असेल तर जे काय पक्षपात असेल ते पण आपण मदत करतील सगळं होईल. परंतु बरोबर फक्त लोगावच नाही आमदार आता वडगाव जिल्ह्याचं पाहिजे आपापली जबाबदारी उचलली पाहिजे की माझं कोण वडगाव शिरीमध्ये, माझं कोण दादोलीमध्ये, माझं कोण येरवड्यामध्ये. प्रत्येकाने जर ठरवलं की मी 1,000 मतं मास्तरांसाठी आणणार, 1,000चं टार्गेट ठेवा, तुम्ही 700-800 तर नक्कीच आणणार, बरोबर आहे का. असं आदरणीय कैलासवासी प्रतापदादा खांदेव पटेल असतील, लोगावचे माजी सभापती आदरणीय पांडुरंगप्पा केसे असतील, या 2 माणसांपैकी एक माणसाने आमदार व्हावं होतं अशी या लोगावच्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण त्याच्या मागे काही गोष्टी होत्या. असो, त्या गोष्टी आपण सोडून देऊ. गावाचं राजकारण होतं, 2 पार्ट्या होत्या, ते सोडलं पाहिजे. आपल्याला आपली इच्छा जर तरुण कार्यकर्त्यांच्या मनात ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर गावातल्या जी इच्छा होती ती आपली पूर्ण नाही झाली, पण आता ती वेळ आलेली आहे. मित्रांनो, सर्व तरुण तुम्ही जर एकत्र आलात तर ती आपल्या तरुणांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपली इच्छा होती 2 माणसांनी पुढे जावं. गावच्या राजकारणात जो गेला तर तो पकडायचा, तो गेला तर तो पकडायचा. त्याच्यामध्ये आपण सगळेच कारणीभूत आहोत हे आपण या ठिकाणी पूर्ण नमूद करतो. मी असेल ते कोणी असेल की वैयक्तिक कोणावर बोट दाखवण्यापेक्षा दुसरे कोणी असेल की स्वतः असेल पेक्षा आवडतो. आणि दुसरे आवडून सांगतो की कुणावरही राजकारण करायचं असेल तर कुणावरही पहिली आपण एक शिका. आज ही मंडळी या ठिकाणी बसण्यात की कुणावरती टीका करू नका. माझी लोकांनी काय करू, माझी लोकांनी काय करू, कुणावरती टीका करू नका. तुमच्या दमके निवडणुकीला सामोरे जा, निवडणूक लढवा. या आमदारांनी काय केलं, कुणावरती टीका करू नका. काय गरज नाही, तुमच्या दमके लढवा, करून दाखवा, बरोबर आहे. कुणावर टीका करू नका. दुसरे काही नियम असतात. आपल्या पालिकेचा दर्जा आहे, मात्र बरोबर आहे, अ दर्जा आहे. पिंपरी चिंचवडचा दर्जा ब आहे. आपण एक ग आणि ड असे 4-5 दर्जे असतात पालिकेला. त्या पद्धतीमध्ये निधी दिला जातो. आपल्या गावचा विकास होत नाही त्याला एक कारण आहे. आपल्या पुणे महानगरपालिकेला अ दर्जा आहे. अ दर्जा असल्यामुळे राज्य शासनाचा निधी आपल्याकडे जास्त प्रमाणात येत नाही. हे सगळ्यांनी पहिले ध्यानात घ्या. काही गोष्टी माहिती नसतात, अनेक गोष्टीच्या चुकीच्या मार्गाने आपण बोलत असतो. काही टेंडरची माहिती नसते. हे काम असं झालं, हे काम तसं झालं. अहो, ते टेंडर PWDचं आहे का, कॉर्पोरेशनचं आहे का, कुणाचं आहे, हे तुम्ही त्याचा अभ्यास पाहिजे. मग त्याच्यावरती टीका टिप्पणी करा. तुम्ही कामाला द्या, गावचा विकास करून घ्या. कुणीही कामाला द्या, गावचा विकास करून घ्या. हे बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे PWDचं काम आहे का कॉर्पोरेशनचं काम आहे. आमच्या आमदारांनी काम आले आणि ते कसं झालं, ते खराब झालं. अरे तसं नाही बाबा. ते PWDचं काम असेल तर त्या PWDच्या क्वालिटीमध्ये 10 रुपयाचं काम असेल तर ते PWDचा त्यांना 5 रुपये दिले. त्याचे उदाहरण सांगतो त्याचं. त्याची क्वालिटीचा 10 रुपयाचं काम 20 रुपयाचं असतं. मग ते 20 रुपयाच्या क्वालिटीप्रमाणे तो काम करणार. हे आपल्याला कोणाला माहीत नसतं. आपण म्हणतो रस्ता असा झाला, तो रस्ता तसा झाला, हे असाच झाला, तो तसा झाला. त्यामुळे कुणावरती टीका टिप्पणी करू नका. आपल्या जमके सुनील मास्तरला निवडून आणायचे हे 100% या ठिकाणी सांगतो. सुनील मास्तरांना माझी विनंती, काही करून कार्यकर्त्यांचं तुम्ही ऐकत जा. काही गोष्टी तुम्ही आमच्या ऐकल्या नाही तर तुम्ही मिनी आमदार होऊन गेले असते, हे पण तुम्हाला सांगतो. काही गोष्टी मास्तरांनी सुद्धा आपल्या ऐकल्या नाही तर मास्तर मिनी आमदार जिल्हा परिषदला गेले असते आणि मिनी आमदार होऊन गेले असते, हे पण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. असू द्या, त्यांच्या चुका झाल्या, आपल्या झाल्या, आपण मान्य करू. असं काही नाही की त्यांनी मोठी चूक केलेली आपण नाही केली. एवढी थोडी चुकली, आपण नाही चुकलो. काही गोष्टी आपण समजून घेऊ.
आणि सुनील मास्तरांना सर्व लोकांच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद. वोटिंगला जाणारा सविस्तरचा टॅक्स भरणारा आणि एकदम माफक अपेक्षा की माझे गावामध्ये जे एक साध्या गोष्टी मूलभूत गोष्टी त्याची अपेक्षा ठेवणार प्रत्येक वेळेस कधी अपेक्षा पूर्ण होत नाही. जेव्हा माझी 4 ते 5 वर्षाची मुलगी मला म्हणते पप्पा मला आपल्या गावात इथं गार्डन करायचं एकदम नॉर्मल जिथे आपण म्हणतो आपण सिटी ती सिटी वगैरे त्यांचा किती विकास आहे आणि 9 वाजता काढायचा तर हा त्या इतरच माणसांनी चुकी की आपण योग्य माणूस निवडून काढली आणि ते आता गरज आहे खरं की चांगल्या व्यक्तीचा मार्ग उभा आहे ज्याचं खरंच विकासाचं ध्येय आणि मनापासून घडणार त्या माणसाच्या मार्गावर उभा राहणं आपलं कर्तव्य आहे. मी IT मधलं आहे आम्हाला काही खरं सांगायचं म्हणलं ना आमच्या लोकांचं काही घेणं नाही आपल्या हातात पडत नाही कोणी निवडून येऊ काही करू आमचं कसं की चला ठीक आहे इथे नाही व्यवस्थित सुविधा तिकडे चला चांगल्या सोसायटीमध्ये राहायचं पण हे बदलायला पाहिजे. इथं मी पाहतोय खूप काही तरुण वर्ग उपस्थित आहे आणि खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि असं नको प्रत्येक वेळेस की तुम्ही पुढे जाऊन कपडे काढून आम्ही आहे तुमच्या कपडे कपडायला असं नको आपण पण कपडे काढून त्यांच्याबरोबर उडी घ्या 100% त्यांना यश मिळेल आणि आपलं काम प्रत्येकाला हा आपल्याला विधान भवनामध्ये पाठवायचा आहे पण तो पाठवत असताना समोर बलाढ्य आमदार आहे पैशाने मातब्बर आहे शेवटच्या क्षणाला पैसे वाटणार आणि आमदार होऊन जाणार पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही पैसे घेणार नाही त्याच वेळेस आपला आमदार विधान भवनात जाईल तरच विधान भवनामध्ये आपले मास्तर नक्की जातील कारण की त्यांना जर विधान भवनामध्ये पाठवायचं असेल तर अनेक सोसायटी आहेत तुमचं हे काम करतो ते काम करतो तुमचं मतदान मला करा परंतु एक संधी द्या तुम्ही एक संधी द्या नक्कीच सुनील मास्तर विधान भवनामध्ये जातील वेळ झालाय मी या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या लोगावमध्ये ज्यांची भेट शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची भेट या गावामध्ये झाली अशी आपली भावना या भावनेमध्ये आणि आज निश्चितच जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांचं वारकरी त्यांनी सुचवलं माझ्या तर घेणार मनात पण नव्हतं महाराजांच्या समोर तुम्ही आमदार होऊ शकता. ह्या लोकांनी समजल्यावरती मग मला आपल्या गावाचा विकास करायचा असेल ज्याचं जळतं त्याला कळतं आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या गावातलाच माणूस का पाहिजे तिन्ही आमदार होऊन गेले त्या गावात त्यांना फोन आला की ते 100 रुपयाला आपल्याकडे 5000 रुपये द्यायचे. आज सगळ्या ठिकाणची बाब बघा सगळीकडे 24 तास पाणी रोजचं कमीत 8 तास तरी पाणी का आपल्या गावात त्यावेळेस सुद्धा पाण्याची व्यवस्था झाली असते नसती. आपण पुणे महानगरपालिकेच्या जवळ आहे जागतिक बँकेचं आपल्याला पाणी येत होतं पण ते लोकप्रतिनिधी त्या तिथे सक्षम असल्यामुळं ते आपल्याला त्यांचं गावल्यावरती आपल्याला पाणी मिळायचं. 2007ला मी जरी ग्रामपंचायतीला होतो रात्री 2-2 वाजता धानोरच्या पाण्याच्या टाकीवरती बसून पाणी सोडायचं. तिथं आमचे त्या दुकानदारी टिंगरे असतील त्यांच्याशी वाद घालून खाली वाघुलीवाल्यांचं त्यावेळेस राजेंद्र साधव पाटलांची मिसेस होती त्यांच्याशी वाद घालून कसं आपल्याला पाणी आणायचं हे रात्रीचं बऱ्याच मंडळींनी पाहिलं असेल. सांगायचे विषय असा की आपणच का थांबलो जर आपण की आपल्या गावातली कामच सुचवलेली नाही त्याचं हे 2017 पासूनचं आता हे सगळं उघडकीस आहे. सगळ्यात आता काम का नाही सुचवले जर बाकीचे आमदार अशोक बापू पवार असतील केळीचे असतील माझ्याकडं सगळं रेकॉर्ड आहे
डीपीडीसीचा फंड आहे, वर्ग असेल, जर बाकीचे आमदार जर मोठ्या प्रमाणात निधी नेतात, त्या क्रायटेरियात बसून नेतात, तर आपल्याच ठिकाणी का नाही आहे? ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भागात केला विकास, बापूसाहेबांनी एकदम खाडी चकाचक केली, वडगावच्या 24 तास पाणी आहे, टिंगरेनगर व्यवस्थित. टिंगरेनगरचं एकच मी तुम्हाला उदाहरण देतो, 2 उदाहरण. आत्ता टिंगरेनगरचा रस्ता, टिंगरेनगर ते विश्रांतवाडीचा रस्ता चालू आहे का? जर तुम्ही जर एखादा जज असेल आणि तुम्ही लोगावचा भाग बघा आणि टिंगरेनगरचा भाग जर रस्ता चांगला खोदलाय, त्या बजेटमध्ये लोगावातली आमची गल्ली वर 100 ठिकाणची कामं झाली. विश्रांतवाडीच्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. आज आमची पत्रकार बांधव आहे, किती करोड रुपये खर्च, 15 कोटी रुपयाचा तो वॉकिंग प्लाझा काढून बाजूला करण्यात येतो, काय उपयोगच नाही. पण तुम्ही जाता येता, मी काय म्हणतोय, आपण जाता येता पाहता, कधी तुम्ही विश्रांतवाडीच्या चौकामध्ये आपण ट्रॅफिकमध्ये अडकले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. जर विश्रांतवाडीचा आपण पाहतोय आणि लोगांची परिस्थिती पाहतोय, तर एखाद्या जजनी सांगायला पाहिजे की पुढं काम करायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारचा प्रत्येक भागातला माणूस व्यवस्थित झाला. पिळू गंधर्वी पाण्याची टाकी आता नवीन चालू आहे. जुनी पाण्याची टाकी कॉर्पोरेशन एरियामध्ये आपला भाग सोडून तिकडेच पाणी देतात, 20 लाख लिटरची पाण्याची टाकी. मी अधिकाऱ्यांशी बोललो, तर ते म्हणले की नाही, ते जुन्या भागाने त्याला प्रॅक्टिकल वस्तुस्थितीने दाखवून दिलं त्यांना, अधिकाऱ्यांना पण दाखवून व्यवस्थित झालं तर 25% भाग आपल्याला व्यवस्थित 3 दिवसांनी पाणी, काही माझ्याकडे सुद्धा 8 दिवसांनी पाणी. मग ते जर पाणी वाचलं तर निश्चितच इकडचं सुद्धा पाणी बाकी नाही. आता विषय महत्वाचा, अत्यावश्यक सेवेसाठी पाणी पाहिजे लोकांना. आज 40% भागामध्ये लोकांचे सगळे पाण्याच्या बाटल्या वापरतात, पाण्याचे टँकर ह्या उन्हाळ्यात तर टँकर पण मिळाले नाही. पाण्याच्या बाटल्या का वापरतात? जर पाणी दिलं पाहिजे, महानगरपालिकेमध्ये जर लोकप्रतिनिधी किंवा कोण त्यावेळेस होते किंवा आज जे आहेत त्यांनी जर ठीक आहे आपला सत्तेत आहोत, पालकमंत्री आहे, आपण जर मागणी केली आणि वस्तुस्थिती होती, जर आपण 2-2 हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या दिल्या असत्या, टँकर पाठवले असते, तर अजिबात बघा रोज पाण्याचे टँकर शहरांमध्ये अजून रोज फुकट मिळतात लोकांना, सोसायटीला. आपल्या भागात मिळते कुणाला? खरी वस्तुस्थिती आहे का आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. माझे पण हात कुठेतरी आपलं ऐकतच नव्हते. पर्याय आहे, आपण गेल्या वर्षी ज्यावेळेस मी साखळी उपोषणाला बसले त्यावेळेस पद्धतीने त्याची मला माहिती मिळाली आणि पवारांचं समक्ष भेटून त्यांच्याबरोबर राहिल्यावरती एक दिवस, तर ते इतक्या हॉस्पिटलला फोन करून 50-50 हजार रुपयापासून 5-5 लाख रुपये तुम्ही का करतात, की त्यांना माहिती की त्या हॉस्पिटलने काहीतरी केलेलं आहे, त्यांनी सबसिडी घेतलेली, त्यांनी FSI घेतलेला आहे आणि ती फक्त या लोकप्रतिनिधींचं आहे. आमच्या गावातील लोकांना कोणाला मिळालं कसं? आज एंजिओग्राफी फुकट होती का नाही? माझ्या घरामध्ये आता परवा दिवशी एंजिओग्राफी 4 लाख रुपये करतात. मी पदावरती असून जर मला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे आमदारांना सांगायला लागते, मुलांना सांगायला लागते, त्यावेळेस कुठंतरी 60-65 हजार रुपये केली जाते. पण ही एंजिओग्राफी पूर्ण फुकट होते. भरपूर असे आजार आहेत. आज काही म्हणजे NGO आहेत, त्या अगोदर जे लोकप्रतिनिधी होतात जे आहेत त्यांचं सुद्धा काम आहे की काय लोकांची परिस्थिती आपण भेटायला पाहिजे. आपले पालकमंत्री आहेत, आयुक्त सगळे ओळखीचे, फोन केला तर आयुक्त लगेच येतात. 70 लोक त्यांनी आता या महिन्यामध्ये ती लोक येतील आणि मग आपल्या जे कचऱ्याची, आरोग्याची ही जी व्यवस्था आहे ती थोडीशी बऱ्यापैकी दिसेल. ड्रेनेजचं काम महानगरपालिकेचं आहे. आता ही स्टेज सुटल्यानंतर आता जे काम चालू आहे, जिथं स्लोप आहे, नॅचरल ज्या ठिकाणी फ्लो आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी 70-80% आपल्या लोकांमध्ये ड्रेनेजचे काम होणार. 54 सगळं दिले देवाने, व्यवस्थित राहतोय, पैशासारखं जगतोय. मी नाही, मोठा पण नाही, पण कमी पण नाही. जर सगळं दिले, आज आपण पण काहीतरी गावचं देणं लागतं म्हणून ह्या सगळ्या समस्या जर आपल्याला
येत्या काही दिवसामध्ये आज कुणी सांगितलं असेल ठीक आहे लोकसंख्येच्या इतिहास भौगोलिक दृष्टी 10 वर्ष लागतील, पण सक्षम आमदार असेल, सक्षम आपले 4 नगरसेवक व्यवस्थित असतील 2 वर्षामध्ये आपल्या लोकांचा मी आता बघ घेतलाय माझं सगळ्यांची वरिष्ठांची पण चांगली आहे, माझ्या पक्षात पण चांगले विधानसभेचा आमदार काय काय करू शकतो, काय काय हे सगळं मी सांगू इच्छितो. पण भरपूर पैकी आपल्याला सांगितलेलं त्याची लिस्ट मोठी आहे. त्याचा जवळजवळ जर सक्षम माणूस असेल, सक्षम आपल्या गावातला माणूस असेल तर प्रत्येक कुटुंबाला याचा फायदा होईल. जो इथला लोकप्रतिनिधी प्रत्येक कुटुंबाला आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण एकत्र यायची गरज आहे. आणि मी इथं महाराजांच्या समोर सांगतो, एका ठिकाणी पैसे ठेवा आणि एका ठिकाणी लोकांचा विकास ठेवा, पैशाकडे भागणारा माणूस नाही. 10% तर मी माझं जे व्यवसायातील आहे ते तर देणारच आहे. भविष्य काळात सुद्धा माझं ठीक आहे, पण माझ्या रोजच्या दिवसातील सुद्धा जो वेळ आहे 12-14 तास त्याचा वेळ सुद्धा 90% वेळ जरी कुठं असेल तर डोक्यामध्ये हेच राहील की लोकांसाठी मी काय करू शकतो. मी प्रत्येक ठिकाणी जातो, त्या ठिकाणी विचारतो की पुणे महानगरपालिकेत सर्व्हिसला कोण आहे, फॉरेस्टमध्ये कोण आहे, गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे. का विचारतो तर त्याचा मला लगेच फायदा होतो की लोकांसाठी आपल्याला काय आणू शकतो. आणि बऱ्यापैकी आता बऱ्याच जणांची ओळखी झाल्या, त्याच्यामुळं येत्या काही काळात लोगावचा आज मला परवा दिवशी येते तर मी गाडीत बसलो होतो, फोन आला CM साहेबांच्या एका माणसाचा. मी सगळेजण फिरतोय, जे ज्याच्या गावातले प्रश्न मांडतात. मी म्हणलं आपले तर संबंध नाही, चला आपलं देऊ. नगर विकास खात्याकडून 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर पण सर दिली गावासाठी दिली, त्याचा निधी मंजूर झाला. 3 कोटी रुपये देतात ते झाले, परत अधिकारी मग वर्गीकरण कसं करायचं ते पण झाले. जर आता मला बऱ्यापैकी कळलंय, जर आपण मध्ये एकत्र आलो तर निश्चितच काही सुद्धा आहे. जर आपला लोकांचा विकास व्हायचा असेल तर आपल्या शेवटी कुणी झालं तर ते आले पाय गाड्या बंद, हजारो गाड्या बंद पडल्या ना. पण महिला भगिनींनी फोन करून दुसरे पाहुण्याकडे मित्रमंडळीकडे जर राहायचं असेल, आपल्या गावातले महिला असेल तर वाईट वाटतं की आपण लोक मी हा कामं करू शकत नाही. 4 तारखेचा सुद्धा प्रश्न असेल, 4 तारखेला पाऊस झाला, संजय पाटला पाणी लागतं बघतो पाणी लागतं तिथं 8-10 तास प्रार्थना करू. आज आपण एकत्र आला, माझ्यावरती विश्वास टाकला, पण त्या विश्वासाची आपल्या पात्र राहायची. कुठलाही आपला विश्वास मी घालून देणार नाही. जसं लोकांचा विकास करेल त्याच जर पदावरती बसलो तर त्याच दृष्टीने विधानसभेचा सुद्धा सगळ्या ठिकाणचा विकास केला. आज धानोरीमधून आपण संध्याकाळी चालू की 2-2 तास ट्रॅफिक जॅम होत असतात, कोणी राहिले पण साहेब का जॅम होतं आपण त्याच्यावरती विचार करता. पाठीमागच्या ज्या सोसायटी आहेत त्या लोगावातून जातात. जर तिथं ज्या म्हणजे गावठाण आहे, गावठाणाच्या शेजारी 24 मीटरचा रस्ता आहे, कुणाचा का असणार, फक्त 24 मीटरचा रस्ता आमच्या गावातील लोकांचे पण रस्ते केले, त्याच्याविषयी सुद्धा मी चर्चा केली. ह्या TDRचा मोबदला द्या, रस्ता आहे तर ते मोकळा करा, मोकळा करायचा अधिकार आहे. बजेट टाकले येत्या महिन्याभरात सुद्धा वागले रोड सुद्धा स्मशानभूमी ते पेट्रोल पंपापर्यंत जे सिमेंटचा रोड आहे त्या ठिकाणचं काम चालू आहे. मी केलं नाही, मी ह्या पदावरती बसले, मी मला म्हणायचं नाही, माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. आणि इथून सुद्धा ते कर्तव्य आणि काम करण्याचं मला ज्या ज्या ठिकाणी मला म्हणजे समजेल की आपल्याला लोगावसाठी, आपल्या विधानसभेसाठी, दानोरीसाठी जे करायचं असेल तर निश्चितच मी त्याला माझ्या इतकी पूर्तता, इतके फार म्हणजे एवढा वेळ देईल की निश्चित मला जे लोक येतात भेटतात. जर मला लोकांचं काम झालं आणि त्या लोकांचा चेहऱ्यावरती जर आनंद दिसला तर त्या आनंदात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो. आपण सगळेजण अजून काय जर बोलायचं म्हटलं त्याच्यात अर्धा तास काय एक म्हणजे विधानसभेतला माणूस काय करू शकतो आणि ते पण सगळं तुम्हाला पटणार आहे. ह्या सगळ्या सुविधा, ह्या योजना हे जर आपल्याला पाहिजे असेल, निश्चित मी काय देव नाहीये, पण जेवढा वेळ देता येईल, जे शक्य आहे ते देणार म्हणजे देणार, गावासाठी पण देणार,
आणि माझ्या रोजच्या दिनक्रमातलं जसं लोकांमध्ये विकास होईल, लोकांच्या काही समस्या आहेत, लोकांसाठी काय आपण आणू शकतो, त्या सगळ्या याची पूर्तता करून मी माझे सगळं वेळ या ठिकाणी देऊन माझ्या विनंतीला बांध देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. आणि अजूनही सांगतो महाराजांच्या समोर मनसेठ आपण सगळ्यांना सांगतो, माझ्यापेक्षा या सगळ्या लोकांनी सांग कोण जर काम करायची विधानसभेची तयारी असेल तर मी थांबायला तयार आहे, त्याच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे. गावचा जर विकास होत नसेल तर काय गरीबाला आपला व्यवसाय करायला बरा. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की तळमळ